नमस्कार. आज आपण कोकणी वडे म्हणजेच मालवणी वडे किंवा कोंबडी वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे वडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. आपण आज या व्हिडिओमध्ये आणखी एक पारंपरिक पद्धत बघणार आहोत वडे बनवण्याची. ह्या पद्धतीने बनवलेले वडे मी लहानपणापासून खात आली आहे. खूपच रुचकर आणि खुसखुशीत असे हे वडे तयार होतात. तर हे वडे कसे बनवायचे ते पाहूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर यासाठी आपण इथे तांदूळ घेणार आहोत. परंतु हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला जुने हवेत, नवीन तांदूळ नाही घ्यायचे. त्यामुळे हे जुने तांदूळ घेतले, साधारण जे जाड तांदूळ असतात ते घ्यावे किंवा रेशनिंगचे मिळाले तर सर्वात उत्तम. तर हे तांदूळ 4 वाट्या घेतल्या आणि ते व्यवस्थित पाण्याने स्वच्छ 2-3 वेळा चोळून धुवून घेणार आहे. कारण की तांदूळाला जे पावडर लावलेली असते ती सगळी निघून जावी. आणि अशा पद्धतीने धुवून घेतलेले तांदूळ त्याचे वडे आणखी हलके व्हायला मदत होते. तर हे तांदूळ मी अगदी व्यवस्थित धुवून घेते आणि आता हे तांदूळ धुवून मी चाळणीमध्ये निथळायला काढून ठेवते. अशा पद्धतीने हे आपण तांदूळ धुवून घेणार आहोत. हे साधारण मी वाटीचं माप सांगितलं. किलोच्या मापात जर आपण 1 किलो तांदूळ घेतले त्यासाठी आपण 1/2 किलो आपल्याला उडदाची डाळ लागेल. तर इथे मी आत्ता 4 वाट्या तांदूळ घेतले, त्याला 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 4 चमचे हरभरा डाळ घालते. 4 चमचे म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी म्हणूयात आपण हरभरा डाळ घातली आहे. आणि आता यामध्ये पाणी घालून या डाळी पण व्यवस्थित धुवून घेते. कारण की उडदाच्या डाळीलाही खूप पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे ती स्वच्छ धुवून घेऊयात. आणि डाळी हलक्या होतात आणि त्यामुळे आपले वडेही छान होतात. तर अशा रीतीने मी ही डाळही धुवून घेतली आहे आणि तांदूळही आपण धुवून घेतले. आता हे दोन्ही आपण एका कॉटनच्या चादरीवरती वाळत घालणार आहोत. तांदूळ मी आता वाळत घालते आहे. ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे हाताने, कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत आत्ता आणि त्यामुळे ते लवकर वाळायला हवेत. आणि फॅन खालील वाळवलेत तर बेस्टच आहे. साधारणपणे हे या दिवसामध्ये वाळायला 1.5 ते 2 दिवस लागतात. आपण एखाद्या आपल्या घरातल्या कोपऱ्यामध्ये असे वाळत ठेवले तरीही चालतील. रात्री वाटलंच तर त्याच्यावरती आणखी एक चादर घालून ठेवावी आणि मध्ये ह्याच्यावरती सारखा हात फिरवावा, म्हणजे ते वरखाली होतात आणि सगळे तांदूळ डाळ व्यवस्थित वाळते. आणि आता हे वाळलेले जे तांदूळ आहेत ते मी आता काढून घेते आहे. माझ्याकडे घरघंटी आहे, त्यामध्येच मी त्याचं पीठ बनवणार आहे. आणि ही आपली क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे मी मिक्सरमध्ये बनवणार नाही आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण मिक्सरमध्येही बनवू शकता किंवा बाहेर नाही दळून आणू शकतात. हे असे मी तांदूळ आणि डाळ वाळली आपली 2 दिवस चांगली ती घेतलेली आहे. आणि यामध्ये मी आता जवळजवळ 2 चमचे बडीशेप घालते आहे आणि 1.5 चमचा मेथी दाणे घालते आहे. हे आपण आत्ता ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. डाळ तांदूळामध्ये बडीशेप आणि मेथी दाणे व्यवस्थित मिक्स करूया आणि हे आता दळायला लावूयात. हे बघा, मेथी दाणे घातले आणि आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करावं त्यामध्ये, म्हणजे पीठ दळताना बडीशेप, मेथी दाणे पिठात सगळीकडे मिक्स होतील व्यवस्थित. त्या रीतीने आता हे आपण दळून घेऊयात. आपल्याला शक्य असेल तर मिक्सरमध्ये करू शकता, नाही तर बाहेरनं दळून आणले तरीही चालतील. तर अशा रीतीने हे पीठ तयार झाले आपण पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ आपण अजिबात बारीक दळून घेणार नाही आहे. आपण हे चरचरीत दळून घेणार आहोत. गिरणीत दळायला दिलं तरी त्यांना सांगायचं थोडं चरचरीत दळून द्या, एकदम बारीक नको आहे म्हणून. बारीक जर आपण ते पीठ दळलं खूप तर आपले वडे तेलकट होऊ शकतात. त्यामुळे हे चरचरीत असं आपण दळायचं आहे. अशा रीतीने हे आपलं पीठ तयार आहे. आता आपण वडे बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे त्या पिठातले 2 वाट्या पीठ घेते. या 2 वाट्यांमध्ये साधारणतः आपला 15-16 वडे तयार होतात. 2 वाट्या पीठ घेतले आपण बनवलेलं वड्याचं पीठ. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घालायचं, मिक्स करून घेऊयात मीठ व्यवस्थित. त्यामध्ये आपण 1 चमचाभर हळद घालूयात. हळदीने वड्यांचा रंगही खूप छान येतो. इथे 2 चमचे दही घालून घेते. हे दही आंबट नाही आहे त्यामुळे 2 चमचे घेते. जर आपल्या दही घेतलं तर त्याचं आंबट असेल तर 1 चमचा घातला तरीही चालेल. हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. आता इथे मी कोमट पाणी घालून घेते आहे. कोमट पाणी घालून थोडा वेळ ठेवलं, वाटलंच तर आपण चमच्याने आधी मिक्स करू शकता.
आता हे कोमट पाणी घातलं, कोमट म्हणजे गरम पाणी घातलं आहे आपण तिथे, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण. एकदम खूप पाणी नाही घालायचं आहे, हळूहळू लागेल तसं पाणी घालणार आहोत आपण, कारण की आपल्याला हे पीठ जास्त पातळ नको आहे आणि त्यात आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे दह्याचंही पाणी सुटेल. त्यामध्ये मी पुन्हा गरम पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करते आहे. व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तो गोळा आपल्याला, अजिबात पातळ नाही झालं पाहिजे, म्हणून हळूहळू थोडं थोडं पाणी घालत जायचं. हे बघा, अशा रीतीने आपला हा गोळा तयार झाला आणि हळदीचा खूप छान रंगही आला आहे त्याला. आणि आता हा आपण ठेवून देऊयात. हे बघा, असं घट्टसर भिजवलं आहे आपण, आणि हे साधारणतः कमीत कमी 1.5 ते 2 तास ठेवावं, आणि जास्तीत जास्त 5 वगैरे तास जर भिजवलं तरी छान, कारण की ते भिजवल्यामुळे वडे आपले छान फुगतात, आणि दही घातलं आहे त्यामुळे वड्यांची चव ही खूपच छान येते. आता त्याचे मी गोळे करून घेते. आपल्याला हव्या त्या साईजचे आपण गोळे करू शकता. मी साधारण मध्यम असे हे गोळे करून घेते. अशा रीतीने गोळे करून ठेवले म्हणजे आपल्याला पटापट ते वडे बनवता येतात. या पद्धतीने वडे बनवले तर खूपच छान लागतात, आणि ते आपण अगदी मटण किंवा चिकन बरोबरच खाल्ले पाहिजेत असं काही नाही, नाश्त्यासाठीही आपण सहज बनवू शकता. व्हेजिटेरियन असाल तर आपण अगदी काळा किंवा हिरवा जो आपला वाळलेला वाटाणा असतो तो भिजत घालून त्याची भाजी केलीत, त्याच्याबरोबर खाल्लात तरीही खूप छान लागतात हे कोंबडी वडे. अशा रीतीने मी आता वडे थापून घेते. एक प्लॅस्टिकचं कागद घेतला, त्याला थोडं तेल लावून घेतलं, त्याच्यावरती गोळा ठेवला आणि अशा रीतीने थापायचे आणि मध्ये त्याला होल पाडायचे. अशा रीतीने हे थापून घेतले आणि होल पाडलं म्हणजे कसं होतं, त्याला तेलामध्ये ते व्यवस्थित तळले जातात आणि सर्व बाजूने व्यवस्थित फुगतातही आणि छान कुरकुरीत होतात. आणि हे वडे होल न पाडताही बनवले जातात, पण हे होल पाडलेले दिसतातही खूप छान. हे बघा, आणि मी आधी पाहिलं तेल गरम आहे का, त्यासाठी एक छोटासा गोळा सोडला. तेल चांगलं गरम झालं आहे, कडकडीत गरम झालं आहे, मग त्यामध्ये हा वडा सोडला आहे आणि गरम तेलात वडा सोडायचा आहे. तेल गरमच असलं पाहिजे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम केली आहे मी, आणि अशा रीतीने आपला हा वडा तळून तयार झाला आहे. आता खूपच छान हा आपला वडा फुगलेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. तर अशा रीतीने हा आपला कोकणी वडा तयार झाला आहे. अशा रीतीने आपण बाकीचेही वडे बनवून घेणार आहोत. आपण पाहू शकता खूपच छान झाला आहे, आणि त्याचं तेल व्यवस्थित काढून घेतो आहे. खूप तेलही त्याला राहत नाही आहे, कारण की आपण ते जाडसर पीठ दळलेलं आहे. अशा रीतीने पुढचे वडे पण थापून घेते. आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर पुढचाही वडा मी छान थापून घेते आणि असेच मी सगळे वडे थापून घेणार आहे आणि असे तळून घेणार आहोत आपण. गॅसची फ्लेम अजिबात स्लो नाही करायची आपल्याला. हे बघा, अशा रंगावरती सुद्धा आपण तळू शकतो. अशा रीतीने हे आपले वडे सगळे तळून झालेले आहेत. एक वडा मी आता तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा, त्याचा असा कुरकुरीत आवाजही आला आहे आणि असं बघा आपण पोकळच तयार झाला आहे. त्यामुळे आपले हे वडे खूपच छान झालेले आहेत तयार, आणि चवीलाही खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने वडे आपणही करून पहा. आपला अनुभव मला कमेंटमध्ये कळवा, आणि आपल्याला कुठल्या प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडतील तेही कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.